ती अंत कुठे आहे हे पण आपण जाणू शकत नाही. जिथे देवतेचा आदिमध्य जाणू शकत नाही, जिथे मायेचा जाणू शकत नाही, जिथे ब्रह्म्याचा जाणू शकत नाही, तिथे परमेश्वराचा कोण जाणू शकेल? त्यासाठी ज्ञान असावं. देव एवढा सोपा आहे समजायला नाही. देव तर लोक तर कशाला देव म्हणतात? लोक भूताला देव म्हणतात, आता लोक जीवाला देव म्हणतात, लोक आता देवतेला देव म्हणतात, एखाद्या प्रतिमेला थडग्याला लोक देव म्हणतात. हे त्यांच्यातलं अज्ञान आहे. देव तेवढा सोपा आहे का? तो आघात आहे, त्याचा आधी मध्य अंत समजत नाही, म्हणून तो आघात. आमच्या टीकाकारांनी सुंदर पक्ष सांगितलेला आहे. तेने अवघ्याचा अंत केला, परंतु तयाचा अंत करायचा कोणी प्रतिबंध नाही. जसं माया आहे, मायेच्या अलीकडे देवता आहेत, प्रत्येकाची मर्यादा आहे. कोणी 50 कोटी, कोणी 5 सहस्र, कोणी 500, प्रत्येकाची मर्यादा आहे. मायेला सुद्धा मर्यादा आहे. माया ब्रह्माच्या अलीकडे आहे, पलीकडे ब्रह्म आहे, ब्रह्म्याच्या पलीकडे ईश्वर स्वरूप आहे. 83 परमेश्वर, ब्रह्म माया ईश्वर आणि 83 परमेश्वर म्हटलेला आहे. जिथं फक्त आनंद, त्याला ईश्वर ही संज्ञा आहे. हे महावाक्याची गुणधर्म आहे. आणि मग तयाचा अंत करी ऐसा कोणी प्रतिबंध नाही म्हटले. त्या ईश्वर स्वरूपाचा कुणालाच अंत कळलेला नाही, कुणाला त्याचा मध्य कळला नाही. तो परमेश्वर कसा आहे तो सुद्धा कळला नाही. म्हणजे तो वेदांना कळला नाही. वेदांना कळला का परमेश्वर? कळला का पुराणांना? नाही. परमेश्वर कुठे? फक्त ब्रह्मविद्येमध्ये. हे फक्त आपण काय आहे? शब्दज्ञान. ज्याप्रमाणे एखादा शेतकरी आपल्या मुलाला पेंडीने ज्ञान करतो, एक पेंडीमध्ये शिकवतो, ही पेंडी तू अशी रचायची, त्याप्रमाणे जी ब्रह्मविद्या आपल्याकडे सगळी नाही, फक्त पेंडींनाही भरण उतरलेला आहे. म्हणजे पेंडीप्रमाणे थोडक्यामध्ये आम्हाला भगवंताने ज्ञान सांगितलेलं आहे. एका ब्रह्मांडाचं एवढं ज्ञान दुसऱ्या ब्रह्मांडाचं कसं आहे हे आपण सांगू शकत नाही. हे फक्त परमेश्वर सांगतो. यथा जळचरे हरपली. अथांग पाणी असतं बघा, तुम्ही समुद्राच्या पाण्याचा अथांग तर लागू शकतो का? समुद्र कुठून सुरुवात झाला, कुठे संपतो माहीत होतं का? नाही. विहीर समजू शकतो, नदी समजू शकतो, परंतु समुद्राचा अंत कुणालाच लागला नाही, कारण की तो अमर्याद पाणी ते असतं. तसा परमेश्वर आहे. आपण म्हणतो समजला, आम्हाला एक वचन समजलं तेवढंच घेऊन पळतो, त्याचे दुसरे अर्थ उरलेले असतात. एक वेळा समजली त्याचे अनेक हेतू असतात. म्हणून ब्रह्मविद्या कधीही संपत नाही. मरेपर्यंत ती बघावं लागतं, मरेपर्यंत अभ्यास करावं लागतं. का? नवीन नवीन अर्थ उदयाला येतो. तुम्ही म्हणसाल आम्ही एकदा सूत्रपाठ केलं रविवारला, नाही चालणार. चांगली गोष्ट आहे, परंतु तुम्हाला तो सूत्रपाठ दररोज 10 वचने घरी वाचावी लागतात, तेव्हा तुम्हाला समजेल ना. तुम्ही घेतली श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मविद्या समजताना सोपी वाटते, पण नंतर ती विसरून जाते. याला काय म्हटलं? कर्पूर विद्या म्हटली. ज्याप्रमाणे कापूर जळत जळत जातो ना, तशी विद्या सुद्धा काय होते? आपण विसरत जातो. म्हणून शेवटपर्यंत आपल्याला विधी, जेव्हा वेळ भेटला तेव्हा विधी. मला लक्षामध्ये नाही तर फक्त नाही काही नवस असलं मग केलंच नाही, काही दुःख अंगात घुसलं मग केलंच नाही, अंगात दुःख घुसलं मग घेतलं पुस्तक हातामध्ये. सिजनेबल नाही बरं का आपलं. आपला सदा सर्व काळ अवसर काळ आहे. देवतेसारखा विधी का आपला? नाही. हे भेटी तेदवाची पर्व काळ. जेव्हा तुम्ही स्मरणाला बसला तोच पर्व काळ, शास्त्र घेऊन बसले तोच पर्व काळ आहे. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून हा पर्वकाळ निर्माण करायचा आहे. परमेश्वर अमर्याद आहे, तो कधी कुणाला समजलेला नाही. तर समजून घ्यायचं असेल तर जन्म द्यावा लागतो. म्हणून देवाने काय मागितला? जन्म मागितला. तो घरी बसून समजेल का? घरी बसून ज्ञान होईल का? जरी झालं ते तुम्हाला परिपूर्ण झालं का? काही काही लोकांना थोडंफार ज्ञान होतं, तेवढं घेऊन बोलतो आपण. याला चर्चा कर, त्याला चर्चा कर. चर्चा करताना पूर्ण उत्तर काय त्याच्यामध्ये, मग चर्चा. काही लोक अर्धवटच घेऊन पळतात, दाखवतात मेले पंडित आहे, मेले हुशार आहे, तू अर्धवट आहे. लक्षात ठेव. म्हणून चर्चा करताना तुम्हाला सगळी प्रमाण तुमच्याकडे पाहिजे, तर चर्चा करा ना. ताणून धरून काही चालेल का? नाही. म्हणून
चर्चा करत असताना आपल्याकडे त्या गोष्टींचा साठा पाहिजे. पण त्या गोष्टींचा, त्या विषयाचा साठा तुमच्याकडे पाहिजे, हो की नाही? म्हणून तर्क वितर्क कुठल्याही प्रकारचा करायचा नसतो. लोक म्हणतात देव कोणी पाहिला का? परमेश्वर नाही का? हा झाला तर्क. जर परमेश्वर कोणी पाहिला नाही, हे काही माणूस निर्माण करतो? हे काही देवता निर्माण करतो? हा जो वारा आहे हा सुद्धा परमेश्वराच्या आज्ञेशिवाय हलत नाही. इथे परमेश्वर व्यापक नाही का? व्यापक ही परमेश्वर इथं, पण दिसतो का आपल्याला? नाही. तयाची ज्ञाने आचरणे, त्यांच्या ज्ञानाने आचरण केल्याने तुम्हाला तो समजेल. सृष्टी निर्मिती कोणी केली? परमेश्वराने केली. ऐकलं ना? संसरण. परमेश्वर प्रवृत्ती माया सृष्टी संहार करे, आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीने माया सृष्टीची रचना करते. शब्द आलाय का? माया सृष्टी निर्मिती